नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. लडाख जवळच्या गॅलवान खोऱ्यामध्ये जी हिंसक झटापट भारत चीन जवानांमध्ये झाली, त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर सीमेवरचा तणाव हा कायम आहे, पण परिस्थिती नियंत्रणात आहे. थोड्याच वेळापूर्वी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संवाद साधला, चर्चा केली. त्यामध्ये तोडगा काढण्याविषयी सहमती झाल्याचं कळतंय. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आज जेव्हा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना सर्वात आधी देशाला उद्देशून भाषण केलं. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत भारताचा संयम बघितला जाऊ नये असा सज्जड दम त्यांनी चीनला दिलेला आहे. जशास तसे सडोतोड उत्तर देण्याच्या तयारीत भारत येऊ शकतो. त्यामुळं भारत जरी शांतताप्रिय देश असला तरी भारतालाही कसं नेमकं उत्तर द्यायचं आहे ते माहिती आहे. एवढंच नाही तर येत्या 19 जूनला पंतप्रधानांनी सर्व सहमतीसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे, ज्यामध्ये पुढचं पाऊल काय असू शकतं हेही ठरवलं जाणार आहे. दरम्यान आज भारतानं जो इशारा चीनला दिलेला आहे की एकीकडे सीमावाद आणि दुसरीकडे व्यापार एकत्र चालू शकत नाही. सीमावाद जर का तुम्हाला उकरून काढायचा असेल तर मग सीमावादावरच चर्चा करावी लागेल, व्यापार विसरावा लागेल. व्यापार आणि सीमावाद एकत्र नांदू शकत नाही. अप्रत्यक्षपणे हा इशाराही भारतानं चीनला दिलेला आहे. आता बघायचं आहे पुढं काय होतं येतं आणि त्याचाच अर्थ लावण्याचा आजचा हा आपला प्रयत्न आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आहेत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक केतन वैद्य आहेत, जे अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये सुद्धा कार्यरत होते आणि बराच वेळ ते पत्रकार सुद्धा होते. आत्ताही मुक्त पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत थोड्याच वेळात परराष्ट्र धोरण अभ्यासक प्राध्यापक रोहन चौधरी सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काय सांगितलं, काय आवाहन केलं आणि चीनला नेमका काय इशारा दिला ते दाखवणार आहे. बघा. विक्रम और वीरता भी उतना ही हमारे देश के चरित्र का हिस्सा है. मैं देश को भरोसा दिलाना चाहता हूं, हमारे जवानों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा. हमारे लिए भारत की अखंडता और संप्रभुता सर्वोच्च है और इसकी रक्षा करने से हमें कोई भी रोक नहीं सकता. इस बारे में किसी को भी जरा भी भ्रम या संदेह नहीं होना चाहिए. भारत शांति चाहता है, लेकिन भारत उकसाने पर हर हाल में यथोचित जवाब देने में सक्षम है. मी चर्चेला सुरुवात करतोय, थेट जातोय मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याकडे. पित्रे सर, 1967, 1975 आणि त्यानंतर सलग 45 वर्षांनंतर आज चीनकडून हिंसक झटापट म्हणा किंवा चकमक म्हणा ही सीमेवरती झालेली आहे. अशा भागात ती झालेली आहे, अशा वेळी झालेली आहे की त्याविषयी वाद आहे. वेगवेगळे रिपोर्ट्स येत आहेत की आपले जवान अधिकारी हे गॅलवान खोऱ्यात अशा ठिकाणी गेले की जिथे ते हत्याराशिवाय होते किंवा तिकडनं चीनी सैनिक सुसज्ज होते आणि त्यांना एक प्रकारे दगा देऊन त्यांचा घात केला. असे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. तुम्ही ही जी हिंसक झटापट आहे किंवा अलीकडं जी सैनिकांमध्ये रेटारेटी होते आहे याकडे कसं बघताय?
असं आहे, ज्याला रूल्स ऑफ एंगेजमेंट म्हणतात, म्हणजे जेव्हा काही युद्ध चालू नसेल आणि शांतता समयात दोन्ही जे देश आहेत किंवा दोन्ही बाजू आहेत त्यांनी एकमेकाशी कसं वर्तन करावं हे रूल्स ऑफ एंगेजमेंट लिहिलेले असतात. गेले तुम्ही आत्ताच सांगितलं की शेवटचा जो एक घटना घडलेली आहे ज्याच्यात गोळी उडालेली आहे ती 1975 साली, आणि तीसुद्धा अत्यंत गौण असा तो प्रसंग होता. अरुणाचल प्रदेशमध्ये एक पेट्रोलची चकमक झाली होती. त्याच्या आधी 1967मध्ये 62च्या युद्धामुळं जे चीनला जो ज्वर आला होता, 1967मध्ये नथुलामध्ये आपण त्यांना अत्यंत मोठा धडा शिकवलेला होता. आणि असं समजलं पाहिजे की ते धडा शिकलेले होते, कारण त्यानंतर ती पेट्रोलची चकमक सोडा, ती काही विशेष नव्हती. गेले 45 वर्ष काही झालेलं नाही आहे, आणि त्याचं कारण हे रूल्स ऑफ एंगेजमेंट आहेत. चीनला हे आपण जी आपली प्रत्यक्ष ताबा रेषा, ज्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतात, याच्यात दुर्दैवानं ती कुठल्याही नकाशांवर अशा प्रकारे रेखली गेलेली नाही आहे. 1993 पासून जे वेगवेगळे भारत आणि चीनमध्ये करार झाले आहेत त्या सर्वांचा एकच उद्दिष्ट होतं की ही चीनची ही रेषा जी आहे ती आपण नकाशावर मार्क केली जावी, रेखली जावी, म्हणजे आपल्यात प्रश्न उद्भवणार नाहीत. पण चीन हे कधी मानवून घेत नाही, मानू शकत नाही, कारण हा जो प्रश्न आहे त्यांना नेहमी ज्वलंत ठेवायचा आहे. आणि हे जे आहे गेले आपल्याला ठाऊक आहे, आता आपण एक शब्द फार उत्तम वापरला, उकरून काढतो. तो चीन हे वारंवार उकरून काढतो. गेले ले कियांग आले त्यावेळेला त्यांनी देप्सांगमध्ये प्रश्न निर्माण केला. जेव्हा शी जिनपिंग आले त्यावेळेला त्यांनी शुमारमध्ये प्रश्न निर्माण केला. ते वारंवार हा प्रश्न जागरूक ठेवायचा हा चीनचा खोडा आहे, आणि बहुतेक त्याच दृष्टीनं हे झालेलं आहे. पण ह्यावेळेला निश्चितच त्याला एक अत्यंत गंभीर स्वरूप झालेलं आहे, प्राप्त झाले. आणि ह्याला कारण आहे, कारण चीन 4 ठिकाणी आला होता आपल्याला ठाऊक आहे, जिथं त्यांनी काहीतरी हात दाखवला होता. वर गलवानमध्ये पेट्रोल पॉईंट फोन, नंतर ते सध्या आपल्याला ठाऊक आहे पेंगंगसो जे तळं आहे त्याच्या उत्तरेला, आणि खाली डोमचोकमध्ये. तर वास्तविक गलवानमध्ये आपल्यात आणि त्यांच्यात काहीही प्रश्न नाही. पँगँगसो जे आहे त्या उत्तरेला जो जिथं त्याला फिंगर्स म्हणतात, म्हणजे स्पर्स, ज्याचे डोंगर सऱ्या येतात, अशा वेगवेगळ्या डोंगर सऱ्या आहेत, आणि त्या 4 ते 9 मध्ये आपला काही वाद आहे. आमच्या मतानं आपली जी LIC आहे ती 9 मधून जाते आणि त्याच्यामधून 4 आहे. तो मधला जो 8 किलोमीटरचा जो भाग आहे त्याच्यात आपला थोडा वाद आहे. पण गलवानमध्ये असा कुठलाही वाद नव्हता. आणि हे गलवान अर्थात आपल्याला माहीत असेल की 1962चं युद्ध जे आहे ते गलवानमध्ये चालू झालं. तिथं पहिली झटापट घडली आणि त्याच्यामुळं संपूर्ण युद्ध घडलं. त्यामुळं गलवान, त्यानंतर गलवानमध्ये काही प्रश्न नाही आहे. आणि एवढंच नाही तर नुकतीच जी 6 जूनला जी दोघांची मीटिंग झाली त्यावेळेला ठरलं की गलवानमध्ये आपण एक छोटंसं नो मॅन्स लँड निर्माण करू. गलवान नदीच्या पूर्वेला चीन आणि पश्चिमेला भारत, आणि मध्ये एक छोटंसं नो मॅन लँड होतं. तिथं चीननं जाऊन एक अशा प्रकारे काहीतरी टेंट म्हणा काही म्हणा, पण असा खंदक उभारण्याचा प्रयत्न केला. आणि तिथं जाऊन जेव्हा कर्नल साहेबांनी सांगितलं की तुम्ही हे तसं करू नका, तेव्हा हा वाद निर्माण झाला. त्यामुळं हा वाद संपूर्ण चीननं निर्माण केलेला आहे, आणि हा अत्यंत हेतुपूर्वक अत्यंत आखून केलेला आहे, हे निश्चित अशा प्रकारे प्रूव्ह करता येतं. आता त्याच्यातून काय झाले आपल्याला ठाऊक आहे. तिथं जेव्हा गेले तेव्हा वास्तविक 3च लोकांना मारलेलं आहे. बाकीचे त्यांना जेव्हा मारलं, आपले कर्नल जे होते ते 20 लोकांबरोबर गेले, आणि जेव्हा त्यांना मारलं तेव्हा आपले बटालियन आली, त्यांचे लोक आले, आणि लठालठी जी झाली त्याच्यात बरेच लोक खाली तिथं अत्यंत अशा प्रकारे स्टीप असा खडक आहे आणि तिथं खाली पडले, काही गलवान नदीमध्ये गेले. तर मुख्य ज्या ह्या
हे मृत्यू आहेत किंवा जखम आहेत हे तिथं झालेले आहेत, मारामारी झालेले नाहीत. पण आपणही त्यांना चांगला प्रसाद दिलेला आहे. आता चीन हे काही कबूल करणार नाही आहे, पण त्यांनीच जशा बातम्या येत आहेत की 45 लोकांना जखमा झाल्या आहेत, किती गेलेत कल्पना नाही. आपण काही क्रिकेटची मॅच खेळत नाही आहे, आपल्याला एकमेकाच्या रन मोजायच्या नाही आहे, पण आपण चीनला उत्तम धडा शिकवलेला आहे. आणि आत्ताच जे मला सांगावं असं वाटतं, मी आपण पंतप्रधानांनी सांगितलं, चीनला आठवण झाली पाहिजे की 2017 सप्टेंबरमध्ये पाकिस्ताननं असाच उरीवर हल्ला केला. अगदी हेच शब्द पंतप्रधानांनी वापरले आणि पुढच्या काही दिवसातच आम्ही तो सर्जिकल स्ट्राईक केला. हे चीनला ठाऊक आहे, ते विसरत नाहीत. अलीकडचाच ही घटना आहे. त्यामुळे चीन ह्याच्यापासून धडा घेईल, आपल्याला प्रश्न नाही आहे. आणि हे ह्याच्यामधलं निर्धास्त असलं पाहिजे की जे आपल्या कुवतीत शक्य आहे आपण ते करू, आणि चीनला आपण हा जो नेहमीचा त्यांचा खोडसाळपणा आहे तो करून देणार नाही, याच्यात शंका नाही. ठीक आहे. आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सुद्धा आहेत. सर बघा, पँगॉंग लेक, त्यानंतर दौलत बेग ओल्डी, त्यानंतर डेमचॉक असेल किंवा आता हे गॅलवान खोरं असेल, हा जो सिक्कीम अरुणाचल प्रदेशच्या वरचा म्हणजे उत्तर पश्चिमेकडला जो भाग आहे त्या भागावरती चीननी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे किंवा तिथे त्यांच्या सैनिकांची गस्त जास्त झालेली आहे. नथुला खिंडीजवळ आता भारताचं सैन्यसुद्धा पोहोचतं आहे, हायवेज झालेले आहेत, जसे त्यांच्याकडनं नथुला पासपर्यंत झालेले आहेत तसं सिक्कीममधून आता भारतीय सैन्यसुद्धा पोहोचतं आहे सीमेपर्यंत आणि तिथे सगळी तैनाती दिसते आहे. चीननी असा भाग निवडलेला आहे की जो चीनला स्ट्रॅटेजिकली भारताच्या विरोधात लढायला खूप महत्त्वाचा वाटतोय किंवा अडचणीचा सुद्धा वाटतोय, आणि म्हणून तिथं त्यांनी हा वाद किंवा ही आगळीक केलेली आहे. चापेकर सर. हा सर. तुमचा प्रश्न परत एकदा विचारावा लागेल. नाही, प्रश्न हाच आहे की चीन पश्चिम उत्तरेकडे जास्त कारवाया करतंय किंवा आता जे स्ट्रॅटेजिक लोकेशन झालेलं आहे, दौलत बेग ओल्डी असेल किंवा पँगॉंग खोरे असेल, तलाव असेल किंवा आता गलवान खोरं असेल, डेमचॉक असेल, या भागाकडे जास्त सरकतंय. कारण का तर त्यांना स्ट्रॅटेजिकली हे लोकेशन्स महत्त्वाची वाटतायत, तेवढीच ती अडचणीची सुद्धा वाटतायत, म्हणून मग चीन तिथेच जास्त कारवाया करत आहे. बरोबर आहे. याच्यासाठी मी तुम्हाला 2008 मध्ये घेऊन जाईन. 2008 मध्ये भारताने बरेच वर्षानंतर 3 प्रमुख धावपट्ट्या रिॲक्टिवेट करायचं ठरवलं. त्या सगळ्या पूर्व लडाखमध्येच आहे. त्या प्रमुख धावपट्ट्या म्हणजे दौलत बेग ओल्डी, जी जगातली सर्वात उंच 16,700 फुटावर आहे. त्याच्या दक्षिणेला फुकचे म्हणून जागा आहे. आता गलवानमध्ये जे होत आहे त्याच्या दक्षिणेलाच ही धावपट्टी आहे. आणि ले आणि इंडस व्हॅलीच्या मध्ये नियोमा म्हणून तिसरी एक धावपट्टी निर्माण करण्यात आली. त्यावेळी त्यांनी बराच गोंधळ केला, वादविवाद झाले, फ्लॅग मीटिंग झाल्या, पण त्यानंतर ते बरेच शांत झाले. कारण या धावपट्ट्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहेत, 2 आणि 1 थोडी आतमध्ये आहे. आणि त्याचा उपयोग पूर्णपणे आपल्याला करता येत नाही कारण त्या कच्च्या धावपट्ट्या आहे. पण आत्ता जेव्हा चीनचं लष्कर जमा झालं त्यांच्या प्रत्यक्ष निरीक्षण रेषेत, तेव्हा आपण लवकरात लवकर लष्कर तिथे नेण्यासाठी या दौलत बेग ओल्डी धावपट्टीचा उपयोग केलेला आहे. पण सध्या काय झालं की दारबुक, शिओक ते दिबिओ हा रस्ता बांधणं जवळजवळ पूर्ण झालं. दिबिओ पासून हा 10 किलोमीटर दूरच आता रस्ता राहिलेला आहे. इथपर्यंतही ठीक होतं, किंतु या रस्त्यापासून गलवान खोऱ्याकडे जाणारा एक उपरस्ता सुद्धा आपण कन्स्ट्रक्शन करू लागलो. जसं हे सुरू झालं तेव्हाच या वादाला
सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, डीबीओच्या उत्तरेला काराकोरम खिंड जी आहे ती फक्त एरियल डिस्टन्स पाहिलं तर 15 ते 20 किलोमीटर आहे. आणि त्याच्या उत्तरेला चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनतो आहे, जो की गिलगिट बल्तिस्तानमधून जातो. डीबीओ स्ट्रॅटेजिकली अतिशय इम्पॉर्टंट जागा आहे, कारण तिथे 5 देशांच्या बॉर्डर्स मिळतात आणि 5 संस्कृतींचा तिथे संगम आहे, हेही तुम्हाला म्हणता येईल. त्यामुळे याचं सामरिक महत्व इतकं जास्त आहे, त्यामुळे ते आता तिथे कारवाया करत आहे असं मला वाटतं. ठीक आहे सर, यामधला एक अँगल असा आहे, मी शशिकांत पित्रे सरांकडे जातोय. सर, चीन आणि पाकिस्तान हे एकमेकांच्या हातात हात घालून वागत आलेले आहेत, किंवा दोघांचे इंटरेस्ट हे तसे एक आहेत. म्हणजे जेव्हा आपण आर्टिकल 370 रद्द केलं आणि जम्मू काश्मीर, लडाख असे केंद्रशासित प्रदेश केले, तेव्हा चीननी स्टेटमेंट केलं होतं की आम्ही सुद्धा यामध्ये पार्टी असायला हवं, आम्हाला विचारात न घेता हे त्रिभाजन झालेलं आहे, अशी तेव्हा चीनची भूमिका होती. आणि आता जसं सूर्यकांत चाफेकर म्हणालेले आहेत की तिथल्या एअर स्ट्रिप्स असतील दौलत बेग ओल्डीच्या, किंवा त्या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट लोकेशनवरती आता भारताचा जो ॲक्सेस वाढतोय सैनिकांचा, त्यामुळं असेल कदाचित. चीन पाकिस्तान मिळून ही एक सोची समजी राजनीती आहे, त्याचा हा भाग, ही जी लोकल वाटणारी झटापट आहे असू शकते. हे पहा, आता चाफेकर साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीला हात घातलेला आहे, आणि त्या म्हणजे त्यांनी सांगितलं तो दरबोक डीबीओ रस्ता म्हणा किंवा त्या धावपट्ट्या म्हणा, ही सगळी जी नवीन निर्मिती झालेली आहे ती गेल्या काही वर्षात झालेली आहे. चीननं तिबेटमध्ये प्रचंड प्रगती केलेली होती. आणि विनोदाची गोष्ट अशी किंवा विरोधाभासाची गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या बाजूला, सीमेच्या बाजूला काही करता कामा नये, कारण हा भाग आमचा आहे असं ते म्हणायचे. त्यांना न मानून गेले जवळ 10-12 वर्षात आपण तिथं प्रचंड अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेली आहे. हे चीनला आवडलेलं नाही आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे, पूर्वी चीनच्या तिबेटमधून झिंगियांगला जाणारा काराकोरम जो हायवे आहे, तो त्यांनी बऱ्याच म्हणजे 1953-54-57 पर्यंत बांधलेला होता. आता तो काराकोरम हायवे, त्याला आता ते झिंगियांगहून ते पाकिस्तान, आपल्याला ठाऊक आहे, ज्याची एअर मार्शल साहेबांनी बोलले ते, की ते पाकिस्तान चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर CPEC जी कॉरिडॉर आहे, लॉबी जी आहे, ती ते तयार करतायत. त्यामुळं हा भाग जो आहे ना, हा अशा प्रकारे एकत्र बनलेला आहे. आणि प्रत्येकाचे जे हितवाद आहेत, स्वारस्य आहेत, ते आता एकत्र झालेली आहेत. पूर्वी इतका मोठा जो भारताचा मध्ये भाग होता, तो आता हळूहळू नष्ट होतोय. आणि त्यामुळं इकडं काही झालं तर तिकडं होईल, आणि तिकडं काही झालं तर इथं होईल. त्यामुळं पाकिस्तानला सुद्धा, जसं आपण आपला जे इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याला आपला अत्यंत विरोध आहे, कारण ती जम्मू काश्मीर व्याप्त प्रदेशातून जाते आहे आणि तो आम्हाला नको आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्नाची गुंतागुंत आहे. आणि चीन आणि पाकिस्तानची जी सलगी आहे, ही चीनला असा आहे, ज्याला म्हणतात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. त्यामुळे चीननं हे पाकिस्तानचा जो होरा आहे तो कायम आपल्याबरोबर ठेवलेला आहे, आणि पाकिस्तान आपण फार मोठं झालं असं वाटतं. त्यामुळे त्या दोघांची संगनमत जे आहे ते फार पूर्वीपासून आहे, आणि त्याचा जिथं पाहिजे तिथं ते उपयोग करतील. पण लक्षात ठेवा, लडाखमध्ये आता जे चाललंय त्याचा पाकिस्तानशी काही संबंध नाही आहे. याचा अर्थ असा नव्हे की पाकिस्तानमध्ये काही होऊ शकणार नाही, पण चीन लडाखमध्ये जे करतोय ते, मी जसं आपल्याला सांगितलं की जी ताबारेषा आहे, जी प्रत्यक्ष ताबारेषा, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LAC, ही जी 62 पासून चालत आलेली आहे, त्याला ते काहीतरी खुसपट काढत राहतात. पण पाकिस्तान आणि चीनचं जे संगनमत आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, आणि त्याच्याबद्दल आपण अत्यंत दक्ष राहायला पाहिजे. ठीक आहे, आपल्यासोबत केतन वैद्य आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक आहेत. केतन वैद्य, जवळपास 80 ते 90 अब्ज डॉलरचा डेफिसिट व्यापारामध्ये आपला चीन बरोबर आहे. म्हणजे चीनी वस्तू आपण तेवढ्या खरेदी करतो.
आणि तेच डिफेन्स एक्सपेंडिचर म्हणून आपल्यासोबत जो त्यांना फायदा होतो व्यापारात तो ते वापरतात. कदाचित सर्वाधिक भाग त्या एक्सपेंडिचरचा ते आपल्या विरोधातच वापरतात. त्यामुळं एकीकडं हे म्हणणं खूप स्वाभाविक आहे की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला म्हणजे चीन सुधारेल किंवा त्याला धडा बसेल. पण सीमावाद एकीकडे आणि चीनबरोबरचा व्यापार एकीकडे हा एकत्र चालू शकत नाही. चीनला हे सांगावं लागेल आणि ती सांगण्याची वेळ आली आहे. नाही बिलकुल आली आहे. कारण नुसतं हा एकच कांगोरा नाही आहे त्याचा, तर एक आहे दळणवळण, दुसरं आहे चीन, भारत आणि अमेरिका या तिघांचेही संबंध. आणि अधिक मागे जायला नको, काल जे ग्लोबल टाइम्स जो एक चीनी पेपर आहे आणि चायनामध्ये मुक्त पत्रकारिता नसल्यामुळे अधिक जे पेपर्स चायनामधले जे आहेत ते तिथूनच्या सरकारचेच पोपट असतात. भारतीय मीडियाबद्दल तुर्तास बोललेलं न बोललेलं बरं, पण ग्लोबल टाइम्सनी काय नेमके आक्षेप केलेले आहेत आणि त्यामुळे म्हणजे जे संपादकीय असतात चायनामधल्या पेपरातले तर ते चायनाचंच एका प्रकारे अधिकृत मत असतं. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की इंडिया जो आहे, जे पित्रे सर आणि आत्ता चाफेकर सर सांगत होते की एक्सटेन्सिव्हली इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हणजे दळणवळण त्या भागात बांधत आहे आणि चीनी भागात बांधत आहे. ऑफकोर्स त्यांचा आरोप आहे, तर हे चीनी वर्तमानपत्र म्हणतंय म्हणजे ते तसंच म्हणणार. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भारताने 2 मिसजजमेंट्स केलेले आहेत. तर त्या 2 मिसजजमेंट्स कुठल्या, तर एक की भारताचं सैन्य चायनापेक्षा मजबूत आहे. आता हे जे आहे हे त्यांचं ते स्वतःची फुशारकी मारत आहेत. पण दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे की चायना भारताबरोबरचे संबंध खराब करणार नाही US च्या दबावाखाली. हे भारताचं मिसजजमेंट आहे असं ग्लोबल टाइम्स काल सांगतंय. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याचा सगळ्याचा जे गाभा आहे म्हणजे काय झालंय की भारताचे अमेरिकेशी संबंध चांगले होत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये एक चायनामध्ये एक खतखत चालू झालेली आहे, एक राग चालू झालेला आहे आणि कुठेतरी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान असे एक ट्रायलॅटरल बनवून त्या एरियात खास करून पॅसिफिक एरियामध्ये आपला दबदबा वाढवू इच्छितो. अमेरिकेने एवढे वर्ष आणि कोल्ड वॉर संपल्यानंतर जगावर जो ताबा मिळवला त्याच्यामध्ये अटलांटिक आणि पॅसिफिक या दोन्हीही सामरिक क्षेत्र किंवा समुद्र क्षेत्रामध्ये त्यांचा जो दबदबा होता त्याची खूप मोठी भूमिका होती. आणि आता इंडो पॅसिफिक ट्रीटीमधनं आता चायना काय म्हणते की आम्ही फक्त साऊथ चायना सी नाही तर पॅसिफिक वर आम्हाला कब्जा मिळवू द्या आणि चायना अमेरिकेला सांगते की तुम्ही अटलांटिक सांभाळा. पण तसं जर अमेरिकेने केलं तर अधिकृतपणे चायना ही महासत्ता झाले, एक सामरिक महासत्ता झाले असा त्याचा अर्थ होईल. दुसरं स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थेअरी, या अगोदर पण आशिष आपण बोललेलो आहोत याच्याबद्दल की भारताला चारही बाजूनी कसं घेरायचं. तर श्रीलंकेमध्ये जो एअरपोर्ट आहे बनलेला तो चायनाने बनवला आहे. LTTEला संपवण्यासाठी चायनाची मदत श्रीलंकेला मिळाली होती. कराचीमध्ये ग्वाडर पोर्ट यांनी बनवलेला आहे. नेपाळमध्ये काय घडतंय ते आपण बघतोय. म्हणजे एका बाजूला ह्या तऱ्हेने घेरायचं. नंतर 1000 कट्स थेअरी की अशी छोटे छोटे खुरापती काढत राहायच्या आणि भारताला सतत त्रास द्यायचा. एक छोटासा आकडा मी सांगतो आशिष आणि आपण अजून चर्चा करतच राहू. तर की भारत आणि चायनामध्ये जो एकंदर ट्रेड आहे तो $87.07 बिलियन इतका आहे. 87.07 बिलियन. पण त्यामध्ये आपला एक्सपोर्ट चायनाला फक्त $16.34 बिलियन इतका आहे. आणि चायनाकडनं आपण किती माल घेतोय तर $68.06 बिलियन. म्हणजे दोघांमधला जो डेफिसिट आहे तो $51.72 बिलियन इतका आहे. आणि US बरोबर जो आपला व्यापार आहे तो $87.75 बिलियन इतका आहे. पण आपण त्याच्यात आपला जो डेफिसिट आहे तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे US ला आपण अधिक माल देतोय, US कडनं कमी घेतो आहोत. तर या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की कुठेतरी भारत आणि चीनमध्ये प्रचंड गैरसमज झालेला आहे सामरिक पातळीवर आणि डिप्लोमॅटिक पातळीवर. आणि त्याचाच परिपाक आपण बघत आहोत या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आपल्यासोबत प्राध्यापक रोहन चौधरी सुद्धा आहेत. ते परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आहेत. प्राध्यापक रोहन चौधरी, 2-3 भाग आहेत. एक तर वुहानमधून कोरोना पसरला, चीन अडचणीत आलं.
अमेरिकेनं चीनवरती आरोप प्रत्यारोप सुरू केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आणि एकाएकी भारत चीन संबंध बिघडले आणि सीमेवरती तणाव निर्माण झाला. याची जर का साखळी लावण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की भारताचा आणि अमेरिकेचा एकत्रित जो अजेंडा आहे तो चीनला आवडत नाहीये किंवा भारत अमेरिकेच्या जवळ चाललाय हे ते चीनला रुचत नाहीये किंवा भारत आणि अमेरिका जर का उद्या स्ट्रॅटेजिकली एकत्र आले तर चीनला ते महागात पडेल. ह्या सगळ्या बाबी विचारात घेता चीन ही आगळीक करतंय असं सामान्य भारतीयांना वाटतंय. खरं म्हणजे मुद्दा असा आहे की इतिहास जेव्हा जेव्हा वर्तमान काळावर डोईजड होतो तेव्हा तेव्हा त्याचा काय परिणाम होतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्या इंडिया आणि चीन यांच्यामध्ये जे काही चाललं ते आहे. याचा अर्थ काय आहे की भारत आणि चीन यांच्यातला जो तुमच्या प्रश्नांचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे तो पब्लिक ओपिनियनशी रिलेटेड आहे. दुसरा प्रश्न आहे तो जागतिक राजकारण इतक्या वेगानं बदलते आहे की आपल्याला जे मान्यवरांनी मतं मांडलेली आहेत त्याला परत एकदा चेक करावं लागेल की खरंच तसं आहे का. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो पब्लिक ओपिनियनचा आहे, ज्याला स्ट्रॅटेजिक स्टडीज मध्ये क्रिटिकल मास असं म्हणतात. भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद हा काही नवा नाहीये. तो किंबहुना स्वातंत्र्याच्या पूर्वीचा देखील आहे. 1914चा जो तिबेट करार होता त्यापासून ते आतापर्यंतचा तो करार आहे. मुद्दा आपल्याला विचारायचा आहे, जसं तुमचं टायटल आहे की धडा कसा शिकवणार, आपण धडा कसा घेणार हा त्यातला पहिला मुद्दा महत्वाचा आहे. तो कसा घेतला जावा हे याच्यावर भारत आणि चीनचं भविष्य अवलंबून आहे. कसं की साधारणतः 1960 साली आपल्याला चाय एनलाय यांनी एक ऑफर केली की आपण एक कॉम्प्रोमाइज करूया की तुम्हाला सर्टन भाग तुम्ही ऍक्सेप्ट करा, सर्टन भाग आम्ही ऍक्सेप्ट करतो. त्याच्यावर नेहरू जे बोलले ते फार महत्वाचं आहे. नेहरू म्हणले मी जर अक्साई चीन त्यांना दिलं तर मी भारताचा पंतप्रधान राहू शकणार नाही आणि त्यामुळे मी तसं करणार नाही. आणि त्यांच्या चाऊ एनलाय भेटीला त्या काळात संसद सदस्य आणि पत्रकार या सगळ्यांनी विरोध केला होता. आजच्या विरोधी पक्षनेत्याला, आजच्या माध्यमांना, आजच्या जनतेला जर हे मान्य आहे का की जर मोदी पुढे जाऊन, आणि ते फक्त मोदीच करू शकतात कारण ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे पॉलिटिकल मॅन्डेट आहे ते करू शकतात, पण ह्या 3 लोकांची तयारी आहे का ते मान्य करायची, तर त्याचं उत्तर हे नाही असं आहे. 1960 साली जर आपण चायनाची परिस्थिती बघितली तर चायना चारी बाजूने घेरलेला. कोरियाचं युद्ध चालू होतं, लाओसचं चालू होतं, अमेरिका कोरिया होता. या सगळ्यांमुळे आणि इकॉनॉमिकली कंडिशन वाईट होती चायनाची. तेव्हा चायना खरं म्हणजे रिझनेबली आपल्यासाठी योग्य अशी ती भूमिका होती. 1980 साली डेंग जिओपिंग ज्यांना आपले नरसिंहराव आपण समजतो, त्यांनीही तेच थोडा वेगळ्या पद्धतीनं त्यांनी तेच मांडलं की आपण हा भाग थोडा घेऊया आणि हा भाग घेऊया आणि कॉम्प्रोमाइज करूया. ओके, युद्धात एकदा आपण मान्य करायला पाहिजे की 62चं युद्ध आपण हारलेलो आहे आणि ते एकदा हारलो म्हटलं की मग त्यात काही कॉम्प्रोमाइजेस आलेले आहेत आणि ते करावे लागणार. मुद्दा आपल्याला मान्य आहे का. 2 छोट्याशा गोष्टी. 1998-99 ला आपण न्यूक्लिअर करार केला. खरं म्हणजे सगळ्यांनाच माहित होतं तो न्यूक्लिअर करार हा पाकिस्तान सेंट्रिक आहे, कारण 1989 नंतर पाकिस्तानची आगळीक वाढलेली होती जी 71 नंतर कमी झाली. परंतु तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं स्टेटमेंट होतं की आमचा न्यूक्लिअर टेस्ट ही चायना सेंट्रिक आहे. डिप्लोमॅटिकली चुकीचं स्टेटमेंट होतं, काही गरज नव्हती, कारण आपण जेवढं संदिग्ध असू तेवढं जास्त फायदा आपल्याला होतो. मुलायम सिंग यादव जेव्हा डिफेन्स मिनिस्टर होते त्यावेळी पण तेच स्टेटमेंट होतं. परंतु मोदी आल्यावर वैयक्तिक पातळीवर मोदींनी त्याच्यात थोडाफार बदल करायचा प्रयत्न केला. आता तो बदल मोदी आल्यानंतर नाही. 2011 साली मोदी जेव्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चीनच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी त्यांचं एक स्टेटमेंट हिस्टॉरिकल होतं. ते म्हणतात माझं आणि चायनाविषयी माझ्या मनात अत्यंत हृदयाचं स्थान आहे. चायनाची शिस्त, हार्डवर्क आणि सेन्स ऑफ हिस्ट्री, फार महत्वाचा शब्द आहे, सेन्स ऑफ हिस्ट्री, याच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इतिहासातल्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यावेळी चायनीज आपण नकार दिलेला होता आणि आता चायनीज हा जगातला 2 नंबरचा किंबहुना 1 नंबरचा पुढच्या 20-30 काळात होईल. त्यावेळी तो आपल्याला 101% बर्डन आणणार, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. तो कसा आपण करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे.
दुसरा प्रश्न तुम्ही अमेरिका आणि चीन यांच्या संदर्भात अमेरिका भारत हा ट्रायंगल बद्दल विचारला. इथं आपल्याला फार महत्वाचा क्वेश्चन विचारावा लागणार आहे, की 1990च्या दरम्यान अमेरिका विचारायची की इज इंडिया रिलायबल पार्टनर. आज आपल्याला विचारायला लागणार आहे इज युएस रिलायबल पार्टनर. याचं कारण 3 आहे. 2001चा टेररिस्ट हल्ला, 2008चं ग्लोबल फायनान्स क्रायसिस आणि 2000 आता कोविड, या तिन्ही गोष्टींमुळं अमेरिकेची सुप्रीम पॉवर, ज्याला आपण प्रायमसी इन एशिया, प्रायमसी इन वर्ल्ड म्हणतो, ती संपुष्टात यायला लागलेली आहे. आणि ट्रम्प यांच्यासारखा अनिश्चित नेता जर इथून पुढे निवडून आला तर अमेरिकेची प्रायमसी ही एशियात तरी ऍटलिस्ट कमी होणार आहे. त्यावेळी आपण अमेरिकेवर कसा विश्वास ठेवणार आहोत, हा प्रश्न आपल्या सकट सगळ्यांना कायम विचारावा लागणार आहे. आणि त्याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं आहे. ऍटलिस्ट ट्रम्प आहेत तोपर्यंत. जॉन बिडेन आल्यानंतर त्यांची पॉलिसी काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्याकडे बघता जर आपण खूप मायनर बघितलं तर आपण आता एकटं पडलेलो आहोत आणि आपली इकॉनॉमी डाऊन होत आलेली आहे. याचा फायदा चीन घेत आहे. म्हणजे जर आपण अमेरिकेवर अवलंबून राहिलो तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे. तिसरा फार महत्वाचा 1-2 मिनिटात मुद्दा आहे, की मी जो कायम प्रश्न विचारतो की पब्लिक ओपिनियन आपलं तयार आहे का, याच्यासाठी मला 2 कंपॅरिझन करायचे. 1970च्या दरम्यान शी जिनपिंग यांनी चीन जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ओपन केला. त्याच्यानंतर 30-40 वर्षात त्यांनी स्वतःचं उत्पन्न इतकं वाढवलं की दरवर्षी 10% त्यांची ग्रोथ होत होती. 1991 नंतर आपण काय करत होतो? बाबरी मस्जिद, अयोध्या राम मंदिर, ओबीसी चळवळ आणि हिंदुत्वाचं डिव्हिजन, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी, म्हणजे 10 वर्ष लिबरलायझेशनची आपण अक्षरशः वाया घालवली. त्याची फळं कुठं आता आपल्याला मिळणार होती, तेवढ्यात कोविड आला आणि कोविडच्या मध्ये जो काही राष्ट्रवाद निर्माण करायचा प्रयत्न केला, बॉयकॉट चायना, किंवा आता फॉर एक्झाम्पल RCEP मध्ये मोदी स्वतः उत्सुक होते सामील व्हायला. कारण एकंदरीत एकदा तुम्ही जागतिकीकरण मान्य केलं की मग हे संकुचित राष्ट्रवादाला स्थान असता कामा नये. आणि तुमचे सगळे जे डिस्कशन आहेत ते ग्लोबलायझेशनवर असले पाहिजेत आणि ते असणं गरजेचं आहे. RCEP मध्ये जेव्हा मोदी जाणार होते तेव्हा ऐन वेळेला माघार घेतली आणि ट्रस्ट मी RSSचा दबाव आणि काँग्रेसचा दबाव यामुळे मोदींना ती माघार घ्यावी लागली. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडं चायना स्पेशालिस्ट ज्याला आपण म्हणतो ते हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक आहेत. त्यामुळे यातून जर मार्ग काढायचा असेल, आता आपण जी सगळी चर्चा करतोय ती IQ माहितीवर आहे, ती कुठल्या तरी सोर्सेसवर आलेली आहे. जर आपल्याला यातून लवकरात लवकर मार्ग काढायचा असेल तर शिवशंकर मेनन, जयदेव रानडे आणि श्याम सरन हे जे चायनातले भारतातले आतापर्यंतचे एक्सपर्ट मानले जातात, त्यांची कमिटी एस्टॅब्लिश करून डायलॉगला आपण परमिशन दिली पाहिजे. आणि हे जे काही एस्टॅब्लिश जी ब्युरोक्रॅट आहे त्यांचं हे अपयश आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. ठीक आहे, मी पुन्हा जातोय मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याकडे. सर बघा, थोड्या वेळापूर्वी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली. म्हणजे आपल्याकडनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तर आधी परराष्ट्र सचिव राहिलेले आहेत, ते आत्ता परराष्ट्र मंत्री आहेत. त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आणि त्यांचा चीन विषयक अभ्यास चांगला आहे म्हणूनच त्यांची नियुक्ती झाली असंही तेव्हा बोललं जात होतं. आम्हीच पत्रकार लोकांना सांगत होतो. मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा की पोझिशनवरती की लोक आहेत, जे डिसायसिव्ह आहेत, ज्यांना एक डिसायसिव्ह मॅन्डेट आहेत, ती लोक संभ्रमात पडणे योग्य नाही. आणि अशा वेळी जेव्हा पंतप्रधान आज म्हणतायत की होय आम्हाला सुद्धा सडेतोड उत्तर देता येतं, पण आम्ही संयम राखू, पण आमच्या संयमाची परीक्षा तुम्ही बघू नका. जर का चीनला धडा शिकवायचा असेल तो वेगवेगळ्या पातळ्यांवरती शिकवावा लागेल. म्हणजे मग लष्करी आहे, सामरिक आहे, पॉलिटिकल आहे, राजनैतिक आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी शिकवावा लागेल. एकत्रित स्ट्रॅटेजी अशी काही करावी लागेल का लॉंग टर्म म्हणून? कारण आता चीनवरती तुम्ही तात्पुरता विश्वास ठेवाल, पण चीन कधी दगा देईल याचा नेम नाही. हे कालच्या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. सर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही पुढे ठेवलेला आहे. हे पहा, जर कुणाची अशी कल्पना असली की आम्ही ईटचा जवाब पत्थरनं देऊ आणि हा प्रश्न सोडू, तो अत्यंत चुकीचा आहे. आज आंतरराष्ट्रीय परिस्थिती, सुरक्षा परिस्थिती इतकी बदललेली आहे की कुणीही केवळ बळाच्या जोरावर, म्हणजे शस्त्राच्या जोरावर कुठलाही प्रश्न सोडू शकत नाही. हा
कुणाची अशी कल्पना असली आणि जे मी सकाळपासून ऐकतोय की काय करतोय आपण, का हल्ला करत नाही, काय होतंय, हे सगळं थोतांड आहे. कुठल्याही गोष्टीत आपला जो विचार आहे, संयम आहे, जो शब्द मोदी साहेबांनी वापरलेला आहे तो कधी सोडता कामा नये. ह्या प्रश्नाचं उत्तर केवळ लष्कराच्या कारवाईत नाही आहे. आत्ता फार उत्तम आपल्याला वैद्य साहेबांनी सांगितलं, जी आपल्या ट्रेडमध्ये जो अंतर आहे. रोहन साहेबांनी सांगितलं की फार उत्तम कल्पना आहे की आपलं मत तयार पाहिजे. त्यांनी जे सांगत होते 1960, मी त्यांना बरोबर तारीख देतो, 10 एप्रिल 1960ला जेव्हा चाऊ यांना आणि नेहरूंची भेट झाली शेवटची, त्यानंतर त्यावेळेला चाऊ यांनी सांगितलं की मी तुम्हाला सध्याचा जो आपण LAC म्हणतोय तो ते म्हणले मी तुम्हाला इथपर्यंत आम्हाला तुम्ही इथपर्यंत येऊन द्या आणि मी तुम्हाला अरुणाचल प्रदेश देतो. आपण सगळं युद्ध केलं. चीननं काय केलं, ते अरुणाचल प्रदेश पार खाली ब्रह्मपुत्रेपर्यंत आले आणि ते परत गेले. परंतु जिथं सध्याचं LAC आहे तिथे ते अटकून राहिले. कारण तो जो हा जो एरिया आहे, हा जो टप्पू आहे, त्यांना फार महत्त्वाचा आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की तो त्यांनी जो काराकोरम हायवे निर्माण केला आहे त्याला त्यांना संरक्षण पाहिजे. त्याच्यावर ते कुठलीही हे चर्चा करणार नाही आहेत. त्यामुळं हा सगळा विचार आपण केला पाहिजे सर्व दृष्टीने. याचा अर्थ असा नव्हे की आपण चेपून घालून चीनला सांगू तुम्ही ह्याच्यात अत्यंत आर्थिक सगळे जे मी इतकं सुंदर चर्चा ऐकलेली नव्हती मला. सर्व अशा प्रकारचे पैलू जे आहेत हे आता आपल्या समोर आलेले आहेत. या सर्वाचा विचार करून आपण ह्याच्यातून याचा पुन्हा मला सांगायचं आहे, चीनला असं वाटत असलं की आमचं आता आपण फॉरेन मिनिस्टरचं जे सांगितलं की आमची जी सेना आहे ही चीनच्या सेनेपेक्षा लहान आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे की चीनला 17 शत्रू आहेत, आपल्याला फक्त 2 शत्रू आहेत आणि हे सगळे सैन्य आपण एकत्र करू शकू. त्याचा अर्थ असं नाही आहे की आमचं सैन्य कमी आहे किंवा सैन्याची आमच्या ज्या परंपरा आहे, आमची लढण्याची जी विजिगीषू वृत्ती आहे ती चीनकडे नाही आहे. आम्ही पाहिलं ते. त्यामुळं चीनला अशा चुकीच्या कल्पना करण्याचं काही कारण नाही की ते भारतावर कुठेतरी विजय आणि पुन्हा 62 येऊ शकेल. हे थोडा नाही, कधी होऊ शकणार नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण हा प्रश्न जो आहे हा लष्करीरित्या सोडवू शकू ना इथला. आणि चीनला आपण बोलला त्याबद्दल पुन्हा सांगतो की निश्चितच लडाखला जेव्हा 370 कलम आपण काढलं तेव्हा 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे पाकिस्ताननं त्यांना चिथवलं की आमचं जम्मू काश्मीरचा आमचा जो व्याप्त आहे तो भारत घेतोय. आणि दुसरं मुख्य म्हणजे त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की चीनला लडाख जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे लडाख जेव्हा आपण युनियन टेरिटरी केली तेव्हा ते बिथरले. कारण जोपर्यंत जम्मू काश्मीरपर्यंत होतं आहे तोपर्यंत आपली जी वेगवेगळी जी रणनीती होती ते करू शकत होते. लडाख आता युनियन टेरिटरी झाल्यामुळं त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन हे झालेलं आहे. परंतु याचं जे उत्तर आहे हे सर्व जे आपण आता हे पैलू चर्चित केलेले आहे त्याचा सगळा विचार करून, त्यामुळं मोदींचं मला जे आता विधान आहे ते अत्यंत अर्थपूर्ण वाटतं की चीनला अशी कल्पना असली की ते सैन्याकरवी आम्हाला काही करू शकशील ते चुकीचं आहे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की हा आपण प्रश्न संपूर्ण जो आहे तो लष्करी मार्गाने सोडू शकू. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सुद्धा आहेत. सर बघा, एक मूलभूत फरक आहे. म्हणजे आपले जे 2 शत्रू आहेत, भारत पाकिस्तानमध्ये लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि भारत चीनमध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. आता ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये होतं आहे काय, प्रॉपर डिमार्केशन ऑफ बाउंड्रीजच नाही आहे. ते म्हणतील तो त्यांचा भाग, आपण म्हणू ती आपली हद्द. यामुळं सुद्धा चीन खवळला आहे की ॲक्च्युअल डिमार्केशन नसल्यामुळं आता ती वेळ आहे की आपण ती जास्तीत जास्त पुढं सरकूया, काबीज करूया, किंवा लडाख आणि जम्मू काश्मीर 370 मुळं पाकिस्तानची बाजू ही तशी आपण ब्लॉक केलेली आहे आणि आपल्याकडनं सुद्धा अनेक वेळा POK किंवा बलुचिस्तान असे इशारे दिले जातात. त्यामुळं चीनही ॲक्टिव्ह झाला आहे लडाख भागामध्ये.
जे तुम्ही आत्ता महत्त्वाचं बोलला की लडाख भागातच का, त्याचं कारण तुम्ही जे म्हणताय ते टेम्पररीली करेक्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जोपर्यंत JNK मध्ये भानगडी चालल्या होत्या पाकिस्तान बरोबर, तोपर्यंत त्यांना इकडे लक्ष देण्याची गरज भासत नव्हती. पण जसं आपण इथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, जशा एअरफील्ड वाढवल्या, रस्ते वाढवले, तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आता लडाख क्षेत्र जसं आपलं आधिपत्य पूर्वी होऊ शकलं असतं ते आता होणे शक्य नाही. आणि पाकिस्तान बरोबर जर त्यांना भूमार्गाने जायचं असेल तर त्यांना फक्त एकच कॉरिडॉर आता मिळालेला आहे. सियाचन ग्लेशियर आपल्याकडे आहे, DBO क्षेत्र आपल्याकडे आहे. त्यामुळे गिलगिट बल्तिस्तान या भागातूनच ते आता पाकिस्तानमध्ये शिरू शकतात. तो भाग आपल्या हातातून जाऊ नये, कारण जसं तुम्ही आत्ताच दोनदा व्यक्त केलं मत की आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरकडे जरा नजर देऊ लागलो आहे, त्याच्यामुळे ते चिडले का. थोडी शक्यता नक्कीच आहे की त्याच्यामुळे ते चिडले आहेत, परंतु त्याचमुळे हे ते करत आहेत असं म्हणता येणार नाही. कारण जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे ती सारखी ते बदलत राहतात हे आपल्याला ज्ञात आहेच. आणि ही खुरापत त्यांची सततच चाललेली असते. पण आत्ता ती का केली त्याचं कारण मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की हा जो रस्ता आपण बनवला, ते त्यांच्या इथे रस्ता बनवत होते तेव्हा आपण हरकत घेतली नाही. पण आपल्या इथे जसा रस्ता बनला त्यांना आता कळलं की आपण लडाखवर जस्ट चालून जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं माथं भडकलं आणि त्यामुळे या कुरापती ते करत आहेत असं मला वाटतं. पाकिस्तानबद्दल विचार करून थोडा बहुत तर ते करत असतीलच, पण मुख्य हा रस्ता आणि या ज्या धावपट्ट्या आपण बनवल्या त्याची ही रिॲक्शन आहे. सर, आपण टॉप ऑफ द रूफ सुद्धा जातोय आता. ही सुद्धा एक त्यांच्यासाठी जिवारी लागलेली बाब आहे की आपण तिथपर्यंत पोहोचतोय, टॉप ऑफ द रूफ पर्यंत. टॉप ऑफ द रूफ, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथे 5 संस्कृती मिळतात: पर्शियन, चायनीज, इंडियन, सेंट्रल एशियन आणि अरेबिक. त्यामुळे सामरिक दृष्ट्या हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्यालाच नाही, पूर्ण जग या भागाकडे त्याच दृष्टीने पाहतं. आणि आपण टॉप ऑफ द रूफ टॉप ऑफ द वर्ल्ड आहेच. हिमालयासारखा भाग कुठेही कुठल्याही जगात नाही. म्हणूनच आपल्याजवळ सर्वात जगात उंच असलेली धावपट्टी दौलत-बेग ओल्डी आहे. त्यामुळे सियाचन आणि दौलत-बेग ओल्डीचा हा भाग त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा त्यांना वाटतो की त्यांच्या या कुरापत्या सुरू राहतील यात मला अजिबात शंका नाही. ठीक आहे, मी पुन्हा जातोय केतन वैद्य यांच्याकडे. आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक आहेत, सक्रिय पत्रकार सुद्धा आहेत. केतन, पुन्हा तोच मुद्दा येतो की जेव्हा आपण भारत पाकिस्तान वर्षभर करतो आणि एकाएकी आज सर्वांना भारत पाकिस्तानपेक्षाही भारत चीन महत्त्वाचं वाटतंय. कारण चीनकडची जी सीमा आहे तिकडं आपलंही लेमॅन म्हणून, सामान्य भारतीय म्हणून फारसं लक्ष जात नाही. एखाद दुसरे लोक 4 चौघांमधले हे तिकडे नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये फिरायला जातात किंवा तिकडे जातात किंवा त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जातं. आणि मग अशा वेळी लक्षात येतं की तोही भाग भारतीय आहे, तोच भाग महत्त्वाचा आहे आपल्या सुरक्षतेसाठी. चीनची भीती आपल्याला पाकिस्तानपेक्षा जास्त असली पाहिजे. आपण तर पाकिस्तानची नाहक भीती घालून घेतलेली आहे. पाकिस्तान तर किरकोळ आहे हे आता लक्षात येत आहे. नाही, आपण या सगळ्या विषयाला प्रचंड भावुकपणे बघतो. म्हणजे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे की टिकटॉक बंद करा, विवोचे फोन विकत घेणं बंद करा, इतका क्षुल्लक आणि तुरळक पद्धतीने हा मुद्दा बघू नये आणि भारताने एकटं तर बिलकुल स्वतःला पाडू नये. याच्यातनं धडा शिकायचा असेल तर आपल्याला अधिकाधिक मॅन्डरिन शिकायला पाहिजे. आपल्याला चायना कसा विचार करतो किंवा चायनामध्ये कामगार कसे काम करतात किंवा चायनामध्ये लोकहिताचं धोरण, आत्तापर्यंत एवढा करोनामुळे बेरोजगार झाल्या
नंतर सुद्धा डायरेक्ट कॅश ट्रान्सफर तुम्ही भारतीयांच्या अकाउंटमध्ये किती केलेली आहे हा मुद्दा आता उचलण्याची ही वेळ नाही आहे. पण नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी तिथूनचं सरकार किती तत्पर आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की चायना इथे दादा बनू पाहत आहे. चायनाचं ऐकून आपण अमेरिकेशी संबंध निश्चित करावे का? तर बिलकुल नाही. पण आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केला तर आपल्याला लक्षात येईल की चायना बरोबर व्यापार हा आज महत्त्वाचा आहे. अमेरिकेबरोबर ट्रम्प येऊन काय फायदा झाला? आपली जी राजनैतिक जी विचार करण्याची पद्धत आहे, आपले जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत हे व्यक्ती केंद्रित नसावे की ट्रम्पनी तिकडे मोदींचा सत्कार केला म्हणून आम्ही त्यांना इकडे बोलवणार. एक जरी ट्रेड ॲग्रीमेंट साईन झाली का ट्रम्प आल्यामुळे, किंवा आपलं जे मनुष्यबळ आहे त्यांना अधिक व्हिसा प्राप्त झाले का अमेरिकेत जायचे, मग आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. आणि जेव्हा आपण ही जे ट्रेड डेफिसिट कमी करू, आपण आपले एक्सपोर्ट चायनाकडे वाढवू, तेव्हा मग जो व्यापारी संबंध असतील ते अधिक तुल्यबळ बनतील. आणि तर आपण हे जे इलाक्यात दादा बनण्याचं जे चायनाचं स्वप्न आहे ते एक जबाबदार देश म्हणून, आणि देश म्हणजे केवढा मोठा देश या इलाक्यातला असल्यावर आपण हे करू शकू. आपले मित्र आपल्याला एक एक करून का सोडून चाललेत? नेपाळमध्ये मॅन्डरिनचे शिक्षक पुरवायला चायना तयार झाले अशा स्वरूपाची एक बातमी आहे. मी ग्वाडार पोर्ट बद्दल बोललो, पुन्हा ते मुद्दे मला आणायचं नाहीये. आपण अमेरिकेचं पाईक होऊ नये, पण चायनाला विचारून आपण अमेरिकेचे संबंध निश्चित करू नये. आणि चायनाला इलाक्यात प्रभुत्व हवं आहे, पण जसं आपल्या पंचतंत्रमध्ये आहे की फुत्कार अपि न दंशनम, आपण फुत्कारणं सोडलं नाही पाहिजे, पण आपण दंश करायला सतत जायला नाही पाहिजे. इलाक्यात आपले अधिक मित्र होते आणि ते मित्रत्व अधिक स्ट्रॉंग आपल्याला करायला हवं. आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस चायना बरोबरच्या संबंधांचा नेहमी व्हावा. इनफॅक्ट प्रत्येक विद्यापीठात मॅन्डरिन शिकवलं जावं आणि चायनाबद्दल अधिक आपण चायना म्हणजे नुसतं चायना आणि तिथूनची कम्युनिस्ट पार्टी नाही, तर चायनीज लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल अधिक आपण स्वतःला सजग केलं पाहिजे भारतीयांनी. तर हा जो रिस्पॉन्स आहे तो लॉंग टर्म मध्ये आपण अधिक रिस्पॉन्सिबली देऊ शकू. ठीक आहे. सध्या भूतान आपला मित्र आहे असं आपण म्हणू शकतो रोहन चौधरी? कारण नेपाळने ज्या पद्धतीनं आपल्याला इशारा दिलेला आहे, सध्या नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे, ठीक आहे. जर का ती तात्पुरती बाब असेल तर ठीक आहे, पण लॉंग टर्म मध्ये जर का नेपाळ असा निर्णय घेऊ शकतं आणि त्यानंतर लागलीच भारत चीनमध्ये तणाव निर्माण होतोय, जर का कार्यकारण भाव तपासला तर यामध्ये कुठेतरी लिंकिंग दिसते, साखळी दिसते. नेपाळच्या संसदेनं निर्णय घेणं आणि त्यानंतर भारत चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण होणं याचा काही संबंध आहे? हो, ऍब्सोल्युटली. राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कोणी कायमचा शत्रू नसतो. भारत सरकार ज्या दादागिरीनं डोमेस्टिक पॉलिटिक्स हाताळत आहे, त्याच दादागिरीनं जर ते दक्षिण आशियातील राष्ट्रांच्याकडे जर बघत असेल तर कदाचित भूतान ही फार काळ आपल्या कवेत राहील असं मला वाटत नाही. याचं कारण सिंपल आहे की मागच्या शतकात आपल्याला पॉसिबल होतं की आपण दादागिरी करू शकत होतो, दमदाटी करू शकत होतो या छोट्या छोट्या राष्ट्रांवर. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आता चायनाच्या रूपानं त्यांच्या समोर एक प्रचंड चांगली ऑपॉर्च्युनिटी उभी आहे. चायनाचा वन बेल्ट वन रोड जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक लार्जर भाग आहे, त्याच्यामध्ये तर ऑब्व्हियसली नेपाळ वगैरे ही राष्ट्र आहेतच. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आहे की आपल्याला भारत चीन संबंधाचा विचार करताना एक पर्स्पेक्टिव्ह मध्ये बदल करावा लागेल. आणि तो पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्याला मी म्हणतो की इट्स वाइंड वर्सेस वेव्हज, म्हणजे तुम्हाला हिमालयाच्या वाऱ्यांकडे बघायचं आहे का समुद्राच्या लाटांकडे बघायचं? आणि जर आपण समुद्रांच्या लाटांकडे जर बघायला यशस्वी झालो तर कदाचित लॉंग टर्म मध्ये आपण चीनला धडा शिकवू शकू. तुमच्या भाषेत मी काही समजत नाही त्या वाक्याची, परंतु कसं त्याला 3 गोष्टी आहेत. एक तर मरीटाईम हा बॉर्डरलेस असतो, म्हणजे तुमची बॉर्डर आमची बॉर्डर अशी काही नसते. युनायटेड नेशन्सच्या क्लॉज नुसार जो काही आहे तो बॉर्डर आपलेच. दुसरं, भारत आणि चीन यांच्या सागरी सीमा एकमेकांना मिळत नसल्यामुळे त्यांचा त्या प्रकारचा डिस्प्यूट काही नाही. तिसरं, चायनाचं 90% व्यापार हा साधारणतः गल्फ ऑफ एडन मधून खाली इंडियन ओशन मधून येऊन सिंगापूर स्ट्रेट ऑफ मलाका करून मग तो साऊथ चायना सी कडे जातो. आणि तुम्ही जर थोडासा मॅप इमॅजिन केला आपल्या व्ह्युअर्सनी तर आपल्याला लक्षात येईल की भारताचं जिओपॉलिटिकल स्थान किती मजबूत आहे.
थँक्स टू अटल बिहारी वाजपेयी 2001 साली जेव्हा आपण अंदमान निकोबारमध्ये ट्राय सर्व्हिस कमांड एस्टॅब्लिश केली, त्याच्यानंतर आपण स्ट्रेट ऑफ मलाका हा जगातला सर्वात महत्वाचा, सर्वात बिझी चोक पॉइंट्स आहे आणि त्याच्यावर आपलं डायरेक्ट कंट्रोल आहे. आणि आपली नेव्ही फॉर एक्झाम्पल, नेव्हीचे म्हणजे नेव्ही दोन पद्धतीने उपयोगाला येते. एक स्ट्रॅटेजिक दृष्ट्या ऍडव्हान्टेज असतं आणि दुसरं इकॉनॉमिकली आपल्याला ते प्रचंड व्यापार आणि फायदा मिळवून देतं. आणि 1991 सालापासून जेव्हा आपण लुकिस्ट पॉलिसी ऍक्सेप्ट केली, त्याच्यानंतरचा संपूर्ण इतिहास जे अगदी मोदींनी 2015ला ऍक्टिव्ह पॉलिसी पर्यंत आणले, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर नेव्हीचा रोल हा अत्यंत उल्लेखनीय आहे. पण आपण काय केलंय, दुर्दैवानं 2017 ते 2020 मध्ये नेव्हीचं बजेट हे दिवसेंदिवस आपण कमी करत चाललेलो आहे. आपल्याकडे दोनच एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. त्यामुळे जर चायनाला आपल्याला डिटरन्स थेअरी वापरायची असेल, आपल्याला चायनाला जर रोखायचं असेल, तर हा जो कंटिनेंटल माइंडसेट आपला जो आहे ना, की प्रत्येक वेळेला हिमालयातून आपल्याला पित्रे सर फार चांगलं सांगतील याच्याबद्दल, की आपल्याला इतिहासातून फक्त धोका हा हिमालयातूनच होता, अशी जी माइंडसेट घेऊन आपण जे 70-80 वर्ष पाकिस्तान हा हे जे आपण करतो ना, त्याच्यात थोडंसं जर आपण चेंज करू शकलो, तर माझ्या मते चायनाला, कारण चायनाचं आज सर्वात मोठं चायनाचं एम काय, हे चायना करतो का, असं जर आपण विचारलं ना, तर सिंपल गोष्ट आहे की कोविडच्या काळात चायनीज लोकांचा CPC वरचा विश्वास उडालेला आहे आणि कदाचित पुढच्या 5-6 वर्ष आणि 2018ला म्हणजे मागच्याच वर्षी शी जिनपिंग यांनी आजन्म आपण CPCचे चेअरमन राहू अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. आणि 2019-20च्या कोविड प्रकरणामुळे चायनीज लिडरशिप चायनावर प्रचंड नाराज आहे. चायनीज लोक चायनाच्या लिडरशिपवर नाराज आहेत. अशा वेळी हे छोटे मोठे हे कुरापती काढणं हे अपेक्षित होतं, आपण गाफील राहिलो. परंतु अशी कुरापत ती मेरीटाईम डोमेन मध्ये काढू शकणार नाही, कारण आजपर्यंत चायनीज CPCचे पॉवर मध्ये आहे ते चायनीज लोकांचं वेलबिंग, डेव्हलपमेंट आणि चायनाचं केलं, याच्यामुळे आज ते सत्तेवर आहेत. जर त्याला छेद द्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा मेरीटाईम वर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. एकदा जर आपण त्याला आपण नेव्हल ब्लॉकेड म्हणतो, तो जर नेव्हल ब्लॉकेड एक दोनदा आपण यशस्वी केलो, तर ट्रस्ट मी की चायना ना अरुणाचल प्रदेशमध्ये ना सिक्कीम मध्ये ना कुठेही आगळीक करायचं धाडस करणार नाही. याचं एक शेवटचं फक्त मी तुम्हाला उदाहरण देतो. 2003 ते 2013 धडा कसा शिकवणार असं आपण म्हणतो ना, आपण काय धडा घ्यायचा, 2003 ते 2013 भारत चीन मधलं फार महत्वाचं वर्ष आहे. म्हणजे अमेरिकेचा जपानशी, इंग्लंडशी, फिलिपाईन्सशी, ऑस्ट्रेलियाशी जेवढे बायलॅटरल डायलॉग झालेले नाहीये, जेवढे मल्टीलॅटरल डायलॉग झालेले नाहीये, तेवढे डायलॉग फक्त भारत आणि चीनमध्ये झालेले आहेत. आणि या सर्वांमध्ये महत्वाचा डायमेन्शन होता ते मेरीटाईम डायमेन्शन होता. इनफॅक्ट आपण 2015-2017ला मेरीटाईम डायलॉग ऑर्गनाइजही केलेला आहे. परंतु तो काय होतो की रेटोरिक स्पीच होतं की आपण नेव्हीला करायचं म्हणतो, पण त्याच्यात बजेट तरतूद करत नाही. त्यामुळं आपल्याला हे फार मोठ्या प्रमाणावर करावं लागेल. आणि त्या पद्धतीनं मग जो केतन वैद्य यांनी जो स्टिंग ऑफ पर्लचा मुद्दा उचलला, त्याच्याशी मी थोडंफार सहमत इतक्यासाठी नाही की परत आपण जसं चीनच्या सांगण्यावरून भारत अमेरिका संबंध ठेवायचे नाहीत, तसंच अमेरिकेच्या सांगण्यावरून पण भारत चीन संबंध ठेवता कामा नये. आणि स्टिंग ऑफ पर्ल हे 2003 साली अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटनं त्यांच्या रिपोर्टमध्ये तो टर्म कॉइन केलाय. आजपर्यंत भारतानं तो टर्म कधीही वापरलेला नाहीये. अमेरिकेला असं वाटतं की चीन भारताविरुद्ध स्टिंग ऑफ पर्ल करते. प्रत्येकाच्या आपापल्या, आता आपण इंडो पॅसिफिक मध्ये आपण साऊथ ईस्ट आसियन कंट्रीज बरोबर किंवा थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम यांच्या बरोबर पण आपले संबंध चांगले आहेत. त्यामुळे आपण जे शत्रू वगैरे ह्या ज्या टर्मिनॉलॉजी वापरतो ना, तो अमेरिकन हॉकीज जे आहेत, अमेरिकेमध्ये जे वास्तववादी विचारवंत ज्यांना युद्ध पाहिजे अशी जी लॉबी प्रचंड बसलेली आहे, रँड कॉर्पोरेशन असेल, CRS असेल, हे जी लोक आहेत, हे अशा टर्मिनॉलॉजी तयार करतात. आणि आपल्या दोघांच्या मध्ये कशा पद्धतीने भांडणं लावता येईल याचा प्रचंड करणारी यंत्रणा आहे. साधं जे बॉयकॉट चायना प्रॉडक्टचं जे उदाहरण आहे, आपण जर 2015 पासूनच्या अमेरिकन लोकांचे जर स्टेटमेंट बघितले तर त्यांनी ऑलरेडी चालू केलेलं आहे की चायना बॉयकॉट चायना बॉयकॉट चायना. आणि आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाचा किती उपयोग होतो आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या द्वारे अमेरिका आणि भारत यातल्या सोशल मीडियानी ती मुवमेंट चालू केलेली आहे. मी केतन वैद्यांशी या बाबतीत 100% सहमत आहे की या सगळ्या गोष्टी अतिशय निरर्थक आहेत. त्याच्याशी फार लॉंग टर्म पद्धतीने ठीक आहे. माझा वेळ संपलेला आहे, तरी सुद्धा अगदी काही सेकंदांसाठी मी शशिकांत पित्रे सरांकडे जातोय. सर,
आज भारत सरकारने असं सांगितलेलं आहे की आम्ही निर्णयाचे सर्वाधिकार लष्कराला देत आहोत, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा जो निर्णय घेतला गेला आहे तो तुम्ही जसं आता सांगत होते, तुम्ही पाकिस्तानचं सैन्य घ्या किंवा चीनचं सैन्य घ्या, त्यांना काय करू हे अधिकार असतात. जर भारताचं सैन्य जे आहे त्यांना काही दृष्टीनं मागं पाहावं लागतं. हा जो निर्णय भारताचं सैन्य आणि त्याचे सेनाधिकारी अत्यंत परिपक्व आहेत. अशी कधीही ते गोष्ट करणार नाहीत की माथे फिरूपणा करून आम्ही कुठेतरी हल्ला करू. आपल्या मोदी साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाला सैन्यात संपूर्ण विश्वास आहे आणि ऐन वेळेला काही, जसं मी आता रूल्स ऑफ एंगेजमेंट जे सुरूच केलं त्यातनं संपवतो. आता त्यांनी सैन्याला अधिकार दिलेले आहेत की तुम्ही रूल्स ऑफ एंगेजमेंट बनवा, तुम्ही ठरवा. हे या गोष्टी आहेत, या दिल्लीहून होऊ शकणार नाहीत. हे या गोष्टी लेहमधून झाल्या पाहिजेत, या गोष्टी गलवानमध्ये घडल्या पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा आता काय परिणाम होतो तो आपल्या सगळ्यांनी दिसेल. पण मी याचं मोठं स्वागत करतो. धन्यवाद. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे, त्यामुळे मला ही चर्चा पुढे नेता येत नाहीये. मुद्दे खूप आहेत की ज्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि हा तणाव कधी संपुष्टात येतोय याचं उत्तर या क्षणी सुद्धा देता येत नाहीये. जरी दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली असली, तोडगा काढण्यावरती सहमती झाली असली, तरी चीननी जो कावा केलेला आहे, चीननी जो दगा आपल्याला दिलेला आहे किंवा विश्वासघात केलेला आहे, त्यामुळं भारत सुद्धा सज्ज आहे एवढंच या क्षणी आपल्याला म्हणावं लागेल. आणि येत्या 19 जूनला पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. त्यामध्ये सर्व सहमती कशावरती होते ते सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.